बघा किंग्स ट्रॉफी वरअप पहिला चेंडू अंतिम फेरीतील शॉर्ट आर्म पद्धतीचा चेंडू होता. जसा चेंडू पडला तसा बॅटवर चेंडू पिक केलाय. चेंडू जातो तो म्हणजे 6 धावांसाठी आलेला पहिल्या चेंडूवर सूरजच्या बॅटमधून षटकार. सूरज आणि तेजस ही A1 जोडी आतापर्यंत सिद्ध केलेला आहे त्यांनी आपल्या गावासाठी. मैदानामध्ये ज्या प्रकारचा खेळ त्यांनी सकाळच्या सत्रापासून दाखवला. पुढील चेंडू प्रणित याचा. हा सुद्धा शॉर्ट आर्म पद्धतीचा चेंडू होता. चेंडू पडला मिस टाइम झाला आणि एज लागून कीपरच्या हातामध्ये हा चेंडू विकेटच्या स्वरूपात बाद झालेला आहे. सूरज षटकाराने आघात जरूर केला होता परंतु दुसऱ्या चेंडूवर त्वरित प्रत्युत्तर देताना प्रणित मैदानामध्ये पाहायला मिळते आपल्याला ज्युनियर सूरज येताना. पहिला चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद. पाहूया तिसरा चेंडू काय आहे या तिसऱ्या चेंडूवर लिहिलेलं. राईट आर्म राऊंड द विकेट प्रणित. हा सुद्धा आपटी देऊन टाकलेला चेंडू. पंच आम्हाला इशारा करतात निलेश हा चेंडू असणार आहे वाईट. 3 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू सबमरीन डिलिव्हरी. अलोंग दी विकेट चेंडू टाकला होता प्रणित याने. चेंडू पडला उसळी घेतली नाही आणि धावसंख्या स्थिर 7. 3 बॉल 7 धावा. प्रणित पुढील चेंडू वर पिच होता पिक करू शकलेले योगेश पाहूया झेल ड्रॉप केलेला आहे. सुरेख थ्रो आपल्याला पाहायला मिळतो. रनआउटची देखील संधी उपलब्ध होती परंतु रनआउटच्या संधीचा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहू शकता राज आलेत स्वतः कर्णधार. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा राजाच्या माध्यमातून. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पद्धतीच्या बाहेरून पिचिंग होतोय म्हणून पंच आम्हाला इशारा करतात की हा चेंडू असणार आहे स्वैर. व्हाईट. धाव संख्येत भर 1 ने 16. पुढील चेंडू राजचा हाफ ट्रॅकर होता. आपटे देऊन टाकलेला चेंडू होता. तेजस एका धावेसाठी 17 धावा. 2 क्षेत्ररक्षक तिथे गॅदरिंग करत होते. चेंडू गॅदर केला थ्रो फेकेपर्यंत 1 धाव पूर्ण. चला पुढील चेंडू राजचा. ओव्हरपिच होता. ओव्हरपिच चेंडू आडव्या पट्ट्यामध्ये बाळण्याचा प्रयत्न केला आणि आडवा पट्टा खेळण्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद झालेला आहे. सूरज. धाव संख्या स्थिर मात्र 17. धावसंख्या स्थिर आहे 17वर. 17चा खतरा जरूर मांडरावला तो म्हणजे ज्युनियर सूरजला आणि गडी बाद झालेला आहे. चला कोंडेरी संघ फलंदाज रेडी ठेवा. अंधाराचं सावट आपल्याला चारही बाजूंना दिसून येते. यष्टिरक्षक गौरव या संघामध्ये देखील तुम्ही पाहू शकता गौरव असतील समेत सुजित प्रणित
पुन्हा एकदा आपट्रेकर होता कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो सुजितच्या माध्यमातून. नक्कीच मला वाटतं सुजितने आपल्या संघासाठी 2 वाचवलेले आहेत. चला सामना चालू असणारा थोडासा स्पीडअप करायचा आहे. हा होता हाफ ट्रॅकर. चेंडू जाणार आहे तो म्हणजे 6 धावांसाठी आलेला षटकार. आणि धावसंख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे 25. धावसंख्या 25. दुसऱ्या षटकातील धावा चेंडू झालेले आहेत म्हणजे दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या 25 वर स्थिर. पहिल्या चेंडूवर तुम्ही पाहू शकता वाईड, त्यानंतर सिंगल, मग विकेट, मग डबल, मग 6. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. झेल उडालेला आहे आणि गौरव मात्र यष्ट्यांच्या मागे कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही आणि पुन्हा एकदा गडी बाद होतोय कोंडेरी संघाचा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. आतापर्यंत तर उल्लेखनीय कामगिरी केली. राजाचा शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. हो, अतिरिक्त सफल झाले होते त्यामुळे थोडंसं गोलंदाजाचा माइंडसेट बिघडला. चेंडू जाते तो म्हणजे अतिरिक्त धावसंख्येच्या स्वरूपात वाईड. आणि पंच आम्हाला इशारा करतात का हा गडी बाद असणारे रनआउटच्या स्वरूपात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कोंडीर संघाच्या धावसंख्या झालेल्या 13.50च्या सरासरीने 27. आता मात्र तिसऱ्या षटकात देवेन कशा प्रकारची गोलंदाजी करतोय वरप संघासाठी. ओके, जरा इथे जे गोंगाट करत आहेत स्टेजच्या आजूबाजूला त्यांना मी एक कळकळीची आणि नम्र विनंती करतो, कृपया स्कोरिंगमध्ये गडबड होते. लाईव्ह थेट प्रक्षेपणामध्ये तुमचा आवाज चाललेला आहे, थोडंसं शांतता बाळगा. आजच्या दिवसातील अंतिम लढत आहे, नम्र विनंती. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26. तिसरं षटक घेऊन येतोय देवेन. पहिला चेंडू होता, झेल उडालेला आहे. पाहूया झेलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीत परंतु एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण आणि रनआउटच्या स्वरूपात पुन्हा एकदा गडी बाद. तेजस थोडा स्पीडअप करा का, कारण इन्व्हर्टर पण संपत आलेला आहे. सामना कव्हर झाला पाहिजे त्या हिशोबामध्ये. तेजस जरा कोंडेरी संघ थोडं कॉपरेट करायचं आहे. चला धावसंख्या जावलेले म्हणजे 27. पुढील चेंडू देवनचा. हा चेंडू सुरेख पद्धतीचा फटका होता. प्राशन जाते चेंडू खाली. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न सुरेख प्रयत्न प्रशांतचा. 2 धाव. अतिरिक्त कोणते एफर्ट्स लावलेले आहेत त्यांना माहिती आहे किती जरी प्रयत्न केले तरी 2 धावा या पूर्ण होणारच आहेत. धावसंख्या 29.
मारण्याचा प्रयत्न केलाय. हा चेंडू जातो तो म्हणजे डॉट. 3 चेंडू 29 धावा. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू फॉलो थ्रो मध्ये देवन फील्ड करते चेंडूला. एकदा पूर्ण थोडंसं घाई केलंय. दुसरी धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. 2 वेळा फंबल झाले परंतु चेंडूवर मात्र त्यांनी सोडले नाहीये. 30 धावा. देवेन जेव्हा जेव्हा स्लॉग ओव्हरची वेळ आलेली आहे हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. पूल केलेला आहे परंतु अनसक्सेसफुल झालेला आहे. प्रणितीने आजच्या दिवसामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये नाराज केलेला आहे वरप संघाला आणि वरप गावातील समर्थकांना. या झेल सोडल्यानंतर धावा मिळाल्यात मात्र त्या 2 आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गडी बाद झालेला तो म्हणजे कोंडेरी संघाचा. धावसंख्या जाऊन पोहोचलेले ते म्हणजे 32. पुन्हा एकदा अति संकटात नाही बघा. घाई केली आणि घाईचं रूपांतर एक एक धाव महत्वाचे असणारे या अंतिम सामन्यामध्ये. सर हेमंतजी सर या चेंडूवर सिंगल होती का? ओके. बघा टार्गेट सेट केले ते म्हणजे कोंडेरी संघाने 3 षटकांमध्ये सामना विजय होण्यासाठी धावसंख्या करावी लागते म्हणजे 35. चला कोंडेरी सामना जरा लवकर करायचा आहे. तीस धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे ते म्हणजे कोंडेरी संघाने वरप संघाच्या विरोधात. वरप संघाची विद्यमान जोडी मैदानाच्या आतमध्ये राज आणि त्याच्या समवेत असतील तर म्हणजे प्रशांत. स्ट्राईक एंडला गोलंदाज पाहू शकता तुम्ही तेजसला. पहिला चेंडू होता सुरेख पद्धतीचा चेंडू होता. खोलत टाकलेला होता. चेंडू पिक केला नाही. पहिली धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि अशा प्रकारे सुरेख धाव पूर्ण केलेले. 2 धावा पूर्ण. जीव मुठीत घेऊन प्रशांत पळत होते. स्वतःची विकेट त्याचं महत्त्व त्यांना ठाऊक आहे आणि अशा प्रकारे पहिल्या चेंडूवर 2 रन श्रीगणेश म्हणजे वरप संघाचा. गोलंदाज तुम्ही पाहू शकता तेजसला.
धावसंख्या 2 ने पुढे. तेजस सुरेख गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये केलेली आहे. हो, लोअर फुटत पद्धतीचा चेंडू होता. चेंडू जातो होता म्हणजे काव कॉर्नर रिझन मध्ये. एक धाव तर पूर्ण, दुसरी धावचा प्रयत्न केला जात नाहीये. सुरेख गॅदरिंग तिथे पाहायला मिळाला. फेकी सुरेख होती. यष्टीरक्षक देखील तेवढेच तत्पर. त्यांना माहिती आहे आज जी आपण जे काही दिवसभर मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं जर चीज करायचं असेल, एखाद्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरायचं असेल तर आत्ता या 17 ते 16 चेंडूवर आपली मेहनत दाखवायला लागेल. आता मात्र प्रथमच स्ट्राईकला आलेलं ते म्हणजे प्रशांत. सुरेख चेंडू प्रशांतला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. ज्या प्रकारची सुरुवात केली होती कोंडेरी संघाने त्याच प्रकारची सुरुवात आपल्याला वरप संघाकडून पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 7 धावा. ओव्हरपिच होता. ओव्हरपिच चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय प्रशांत याने. ओव्हरपिच चेंडू सोडत नाही. स्ट्रॉंग झोन मध्ये त्याचा चेंडू टाकला. परिणाम तुम्ही पाहू शकता. 6 धावांसाठी आलेला हा षटकार. धावसंख्या 6 पुढे वेगाने सरसावते. 13 पुढील चेंडू त्याचा पंचांच्या डाव्या बाजूने. चार चेंडू 13 धावा. हाफ ट्रॅकर होता. तेजसला ठाऊक आहे प्रशांतला 2 फुलर लेनचे चेंडू टाकले. दोन्ही चेंडूंवर त्यांनी पिकअप शॉट खेळले. एक चौकार एक षटकार कन्वर्ट केला आणि पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू टाकला. धावसंख्या 13 ने. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. ऑफ ट्रॅकर होता. पंच आम्हाला इशारा करतात का हा चेंडू असणारे वाईट. तेजस वारंवार आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग करण्याचा प्रयत्न करतात. ऑफ कट करण्याचा प्रयत्न करतात तेजस, परंतु विकेट चिखल असल्या कारणाने धावसंख्या 14. हा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. प्रशांत याने हाफ ट्रॅकरचा घरपोच समाचार घेतलेला आहे आणि चेंडू आलेला आहे तो म्हणजे 6 धावांसाठी आलेला काव कॉर्नरच्या रिजन मधून षटकार. धावसंख्या जाऊन पोचलेले ते म्हणजे 20. आता मात्र 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. ज्या तेजसने आज दिवसभरामध्ये आपल्याला प्रभावित करून सोडलं होतं आपल्या गोलंदाजीने आपल्या फलंदाजीने, त्या तेजसवर आक्रमण केले जाते प्रशांतच्या माध्यमातून. धावसंख्या 20. आता मात्र 12 चेंडू आणि 15 धावा. दुसऱ्या षटकात आनंदाचा पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. बॉडीवर ब्रश झाला चेंडू. डाइव केलेले कीपरने काय गरज नव्हती तिथे त्यांनी थ्रो फेकी केली आणि एक अतिरिक्त धाव जोडली जाते वरप संघाच्या खात्यामध्ये. 22 धावा. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. आनंद पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ट्रॅकर होता. पिकअप शॉट करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू कायसा पिक करता आला नाही. पॉइंट रिजन मधून चेंडू जातो थर्डमॅनला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि स्वतःचे विकेट सॅक्रिफाईस केले. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केले सोनूने प्रशांतसाठी. यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी अशा प्रकारचं उदाहरण.
धावफलक हालत ठेवले प्रशांत आणि सोनूने. सिंगल डबल असो षटकार चौकार असो धावसंख्या जाऊन पोहोचले 23 वर. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आनंदने. हाफ ट्रॅकर होता आउटसाइड द ऑफ स्टंप. सुरेख यष्टिरक्षक आपल्याला तिथे पाहायला मिळतोय. यष्टिरक्षकाचं कौतुक करायला लागेल. सुरेख यष्टिरक्षण पावसाळी बॉल क्रिकेटमध्ये ते दाखवत आहेत. डाव मारलेले आहे सलग 2 डाव मारून त्यांनी. हा हाफ ट्रॅकर होता पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न करतायत की नाही प्रणित आणि प्रशांत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स दोघांची आपल्याला पाहायला मिळते. बघा मित्रांनो